हॅलो, शुभ सकाळ. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर सकाळी सकाळी म्हणजे झाडझूड झाली की फरच्या वगैरे पुसल्या की घरामध्ये छान असं वातावरण तयार होतं. सकाळी सकाळी ना पटपट घरातली कामे आवरून जातात आणि म्हणून मग मी लवकर उठते, कारण की मग ऊन जास्त होतं आणि ऊन झालं की मग इच्छाही नसते काम जास्त करण्याची. त्यामुळे मग सकाळी लवकर उठलं की लवकर सगळी कामे आवरून जातात. तर सकाळी उठल्यानंतर पहिले घर वगैरे झाडून, अंगणवाडी झाडून, पाणी वगैरे मारणं आणि त्यानंतर मग फरच्या वगैरे साफ करणं, असं सगळं माझं रुटीन असतं. तर इथे पहिले सगळ्या घरचे हॉलची फरची मी क्लीन करून घेतली. तर आता भरपूर मोठं म्हणजे घर आहे, त्यामुळे वेळ लागतो क्लीन करायला, कारण की वर 2 बेडरूम, खाली 2 हॉल, 1 किचन असं काही आहे. त्यामुळे मग वेळ लागतो आणि बाहेर पण भरपूर मोठा परिसर आहे. त्यामुळे सगळं झाडणं झुडणं यालाच कमी कमी 1-1.5 तास निघून जातो सकाळी सकाळी. म्हणून मग सकाळी लवकरच उठावं लागतं हे सगळं आवरण्यासाठी. आणि मी मम्मीच्या घरून आलेली आहे आता, म्हणजे सासरी, माहेरहून सासरी आली आहे. तर आता मला छान असं बरं वाटलं आहे, मस्त फ्रेश वाटतं आहे. पण मग आता उन्हातली कामे थोडीशी बंद केली. त्यामुळं म्हटलं चला आता आपण आहे ना सावलीतलं काहीतरी काम केलंच पाहिजे. तर मग आता आपण, तुम्हाला सगळ्यांची इच्छा होती, तुम्हाला सगळ्यांना पापड हवे होते, तर आपण पापड सुरू केले आता पुन्हा. तर उडीद पापड आता सुरू केले आपण. तर इकडे आता तुम्हाला सगळ्यांना पापड भेटणार आहे, कारण की ना उन्हातली कामे आता बंद केली. कारण की 8-8:30 वाजताच खूप जास्त ऊन लागतं, एकदम कडक, आणि तापमान पण जरा वाढलेलं आहे. त्यामुळे मग मिस्टरही बोलले की आत्ताच म्हणजे आजारातून बरी झाली, तर मग लगेच नको रिस्क घ्यायला, तर मग आपण घरात बसूनच काहीतरी कर. म्हणून मग म्हटलं चला आता पापड करूया आपण. त्यांचं तर म्हणणं आहे की सध्या तरी बंद ठेव, पण मग एकदा सीझन निघून गेला की मग पूर्ण 8 महिने आरामच असतो. म्हणून मग म्हटलं चला आता आपण पापड, म्हणजे कसं पापडात सावली असते, उन्हाचा काही जास्त लोड नसतो आणि हीट जवळ पण जायचं नसतं. तसं बटाटे वगैरे चकली करण्यासाठी चूल वगैरे पेटून त्याचा पण थोडासा घाट वगैरे घ्यावा लागतो. म्हणून मग म्हटलं की चला आता चकली बंद केली आहे आणि आता इकडे आता पापड वगैरे सुरू केले. तर कोणाला पाहिजे असेल उडीद पापड, तर वर दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज करायचा आहे आणि पापड येतील, पण थोडासा वेळ लागणार आहे पापड येण्यासाठी. कारण की काय होतं, सगळ्या ताई सोबतच ऑर्डर देता आणि मग सगळ्यांचं एक म्हणणं राहतं की ताई आम्ही ऑर्डर देऊन 8 दिवस झाले, तरी आम्हाला अजून ऑर्डर आली नाही. तुमची ऑर्डर तुम्हाला भेटेल, फक्त एवढंच की थोडासा वेळ लागेल. तर वेळ दिला तर सगळ्याच गोष्टी शक्य होतात. आणि आता इकडे ना सकाळी सकाळी पीठ म्हणजे भिजवलेलं होतं आणि मी कुटण्यासाठी बसलेले होते, आई लाट्या करण्यासाठी बसलेल्या होत्या. तर आई ना एकसारख्या लाट्या करतात, मग मी आईंनाच बसवते एकसारख्या लाट्या करण्यासाठी. आणि मी पीठ वगैरे कुटून छान असं ठेचून वगैरे देते, कारण की पीठ आहे ना जेवढं आपण ठेचू तेवढा पापड ताणतो आणि छान येतो. तर पूर्ण पीठ असं ताणावं लागतं, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. तर पीठ जास्त कुटून असं ताणावं लागतं, त्यावेळेसच पापड पूर्ण ताणला जातो. तर आता इकडे मी पीठ वगैरे कुटून घेत होती. तर आज 2 किलोचंच पीठ भिजवलेलं होतं, कारण की मग कुटायला पण वेळ लागतो आणि एवढं कुटणं पण झालं पाहिजे, कारण की आता म्हणजे कोणत्याही गोष्टीची माणसाला सवय व्हायला थोडासा वेळ लागतो. तर पहिले कसं पहिल्या सीझनला थोडासा म्हणजे सवय झालेली होती, आता हळूहळू याची सवय होईल, जशी की चकल्यांची वगैरे झालेली होती. एका दिवसाला आम्ही भरपूर अशा चकल्या करायचो, वेपर सगळं करायचो. पण मग आता उडीद पापडाचं पण पीठ कुटायची सवय, म्हणजे आता हे 2-3 दिवस कोणत्याही गोष्टीत माणूस रोवल्याशिवाय ती गोष्ट होत नाही. तर आता 2-3 दिवस लागेल, 2-3 दिवस हात वगैरे दुखेल, पण मग हळूहळू माणसाला सवय लागते. तर इकडे पीठ वगैरे कुटून घेत होते आणि आईंच्या माझ्या गप्पाही चालू होत्या. तर आई आणि मी दोघीही छान अशा गप्पा मारता मारता कधी काम होतं कळतच नाही. तर दोघांच्या इकडे गप्पा सुरू असतानाच आमचं कामही पटकन आटपून जातं. पीठ वगैरे कुटलं, त्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला.
जेवणं झाली आणि त्यानंतर दुपारच्या वेळेस आहे ना भाऊ आणि ताई अरुणाताई आलेल्या होत्या मला भेटण्यासाठी. आणि इकडे ना मिस्टर आणि अंशू मस्त झोपलेली होती, कारण की मिस्टर खूप जास्त दमलेले होते त्यामुळे. आणि मम्मीला आहे ना साड्या घेण्यासाठी अरुणाताईंच्या घरी गेलेली होती मी. तर अरुणाताईंच्या घरी ना छान अशा साड्या आलेल्या आहे नवीन नवीन. तर मम्मीला सुळसुळीत अशा साड्या लागतात, तर मला या अधिक मासच्या साड्या घ्यायच्या होत्या ना. तर मी हे 2 कलर घेतले, एक माझ्या काकूला आणि एक मम्मीला. आणि ही अरुणाताईंनी मम्मीला दिली. तर अरुणाताईंना भरपूर दिवसापासून मम्मीला साडी द्यायची होती, तर त्यांनी पण दिली. उडदाच्या डाळीचा कट्टा आणलेला होता मिस्टरांनी आणि तिकडे आता गिरण लावलेली होती मी. तर उडीद डाळ छान आणलेली होती, मस्त जाड होती आणि ती पुसून वगैरे घ्यावा लागती. तर आम्ही ती स्वच्छ पुसून वगैरे घेतलेली होती, पीठ अजिबात नव्हतं डाळीला. आणि त्यानंतर इकडे पीठ म्हणजे काही कोणीमध्ये काही डब्यामध्ये असं भरलेलं होतं आणि गिरणही चालू होती. तर घरचेच घरघंटे आहे त्यामध्येच दळते मी डाळ. आणि ऊन झालं की फुलं ही छान, म्हणजे जी काही चिनी गुलाब वगैरे असतात ना त्यांना उन्हाळ्यामध्येच फुलं येतात. तर इकडे चिनी गुलाबाला भरपूर सारी फुलं आलेली होती. तर जसं कडक ऊन पडतं ना तशी त्याला फुलं येतात. तर इकडे आता फुलं वगैरे आलेली होती, भरपूर फुलं आलेली होती. तर 2 टबमध्ये आम्ही गेटवर जे टब ठेवलेले आहे ना त्याच्यामध्ये चिनी गुलाबाला खूप छान मस्त फुलं आलेली होती. सावलीसाठी इकडे नेट पण बांधलेलं आहे, म्हणून झाडं एकदम सुरक्षित राहतात आणि उन्हामुळे त्यांना धोकाही नसतो. आणि काही आता उरलेली पार्सल द्यायची होती, तर मिस्टर आता इकडे पार्सल देण्यासाठी निघालेले होते. तर आज मोठी गाडी बाहेर गेलेली होती त्यामुळे मग छोट्या गाडीवरच ॲडजस्ट केलं, कारण की जार वाटण्यासाठी ही पण आम्ही बनवून घेतलेले आहे ब्रॅकेट वगैरे. तर त्याच्यावर मिस्टर पार्सल घेऊन गेलेले होते. त्यानंतर ते आल्यानंतर आम्ही ना घराकडे गेलो. तर मी खूप दिवसांनी घराकडे आलेली होती. तर काम कुठपर्यंत झालं काय ते मला सगळं बघायचं होतं, म्हणून मग मी आलेली होती. मग माझ्यासोबत शिवंशू सगळेच आलेले होते. तर काम छान झालं. खाली पार्किंग एरिया ठेवला आहे मोठा, सगळा स्पेस रिकामाच ठेवला आहे. तर म्हणजे बांधकाम काही करायचं नाही, फक्त साईडने भिंत वगैरे बांधायची आहे. आणि आता वरती चाललेलो होतो. आता आम्ही वरती आल्यानंतर इथे पोर्च आहे, नंतर पोर्चमधून ही हॉलमध्ये एंट्री आहे. इथे हॉल आहे. तर हॉलमध्ये आम्ही भरपूर मोठ्या मोठ्या खिडक्या काढलेल्या आहे, 4 खिडक्या. आणि इकडे लगेच किचन आहे, किचनची एंट्री आहे. किचनच्या शेजारी डायनिंग टेबल वगैरे ठेवण्यासाठी केलेलं आहे. इकडे पूर्ण मोठा किचन आहे आणि इथे ना म्हणजे असं स्टोर रूम वगैरे केलेलं आहे. आणि इथे मोठी खिडकी वगैरे ठेवलेली आहे. बाहेर म्हणजे पुढे गार्डन आहे, पण ते काही अजून त्यांनी केलेलं नाही आहे गार्डन वगैरे. तर होईल हळूहळू. आणि लगेच किचनमधून बाहेर निघाल्यानंतर बेडरूम आहे इकडे. तर छान असा मोठा बेडरूम आहे भरपूर. आणि बेडरूमच्या साईडला अशी विंडो वगैरे टाकलेली इथे. आणि बाहेर लगेच गॅलरी आहे छोटीशी. तर गॅलरीत बसायची पण म्हणजे अशी व्यवस्था वगैरे करायची नंतर. तर घर म्हणजे पूर्ण बांधलं की तुम्हाला समजेलच. आणि पुन्हा एकदा 3ऱ्या मजल्यावर गेल्यानंतर 3ऱ्या मजल्यावर 2 रूम काढलेले. तर एक बेडरूम म्हणजे 2 बेडरूम काढलेले. एक पुढे शिवंशूच्या दृष्टिकोनातून इथे एक बेडरूम होणार आहे. तर काम सुरू आहे, अजून काही कंप्लीट झालेलं नाही आहे. ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेल. त्याच्या शेजारचा पण बेडरूम दाखवते, पण मग तिथे काम सुरू होतं. मग त्यामुळे आम्ही डायरेक्ट गच्चीवर आलो. गच्चीवर आल्यानंतर गच्चीचं पण भिंतींचं बरंचसं काम झालेलं आहे. आणि म्हणजे जे मटेरियल असतं ते वरती घेण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे मग आता काम म्हणजे तरी पण भरपूर झालं आहे. तर 3 मजली काम आहे. आणि इकडे शिवांशू मस्त खेळत होती वाळूवर. तर त्यांनी बरंचसं काम केलं आहे आता. तर मी व्हिडिओमध्ये भरपूर दिवसापासून घर वगैरे दाखवलेलं नव्हतं, म्हणून म्हटलं चला आज तुम्हाला सगळ्यांना घर दाखवू. तर इथे विटा वगैरे वरती घेतलेल्या आहे. आणि हे विटा वगैरे वरती घ्यायचं मशीन इथे त्यांनी जॉईन केलेलं होतं, कारण की एवढं काही सहसा कोणी खालून वरती वाहत नाही त्यामुळे. आणि इथे मुलं छान असे खेळत आहे. तर इथे पार्क होणार आहे, पण मग त्याला वेळ आहे अजून. शिव तर छान बसलेला होता मस्त वाळूच्या गंजावर. आणि शिवची मस्त मजा चालू होती खेळायची. नाही काय नाही, तू सगळं मालक करावं लागत. मग आता घर तुमचं. मग
तू काय दुसरी आणत का इथं तुझा? काढ रे. तर हा आहे आमचा 3ऱ्या मजल्यावरचा एक बेडरूम. तर मस्त मोठं बाथरूम वगैरे झालं आहे. बेडरूम पण बराच मोठा झाला आहे. तर कसं वाटलं आमचं घर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.